नंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जुलैचा रविवारचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर काल आपण पाहिलं की या पार्थने काव्याची रेडीमेड कॉफी न पिता काव्याने केलेली घरची कॉफी पिली आहे। आणि आज पार्थ या रम्याला म्हणतो, रम्या तू एवढी मेहनत घेऊन मला आवडेल अशी घरची कॉफी बनवली आहेस, तुला माहिती आहे रम्या मला या कॉफीमध्ये काय आवडतं? रम्या म्हणते, काय रे पार्थ? मग पार्थ म्हणतो, रम्या या कॉफीची कधीच चव बदलत नाही ग। आता हा टोमणा काव्यासाठी होता। आता तो पुढे म्हणतो कसा, उगाच नाही मला ही कॉफी आवडत, कारण वर्षानुवर्ष या कॉफीची चव कधी बदललीच नाही। ही कॉफी मला फार आवडते। पण काय ग रम्या, तुला कसं जमतं ग या कॉफीची चव टिकवायला? त्यावर रम्या म्हणते, अरे हे रम्याचं सिक्रेट आहे आणि तुला आवडली ना बस झालं, आणखीन काय हवं? तर आता बघा प्रेक्षकांनो, जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा या काव्याला खूप वाईट वाटतं ना, पण ती रम्या एकदम खुशमखुश होऊन जाते। आता ती मनात विचार करते, बापरे पार्थ मला असं काहीतरी बोलला, म्हणजे या काव्याने कॉफी आणली तरी त्याने मी केलेली कॉफी पिली आहे। क्या बात है रम्या, क्या बात है, बहुतेक तरी माझं स्वप्न खरं होणार। तर आता काव्या राग तिथून उठून जाते। शी फील इन्सल्टिंग यू नो। तर आता बघा रम्याला मात्र फार आनंद होतोय की काव्याचा अपमान झाला आणि ती जिंकली। पण पार्थने काव्याच्या हावभावाकडे लक्ष न देता लगेच ती कॉफी ठेवून दिली आणि रम्याला म्हणतो, आवर लवकर रम्या मला उशीर होतोय। आता हा रम्याला घेऊन जातोय बरं का ऑफिसला, पण काव्याला काही त्याने नेलेलं नाहीये त्या ट्युशनला। तर आता रम्या लगेच घाईघाई कॉफी पिते आणि म्हणते, आले आले पार्थ। आणि आता बघा काव्या तिच्या खोलीत जाते, तन तन फन फन करते। ती आता जरा चिडते आणि त्या पार्थचा कोट हातात घेते आणि म्हणते, काय चाललंय या आर्किटेक्ट बोक्याचं, मुद्दाम करतोय ना, मुद्दाम करतोय, एवढं जेन्युनली त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केली, मुद्दाम गुरगुरतोय ना हा बोक्या। त्या रम्याला काय एवढं महत्त्व दिलं, त्या रम्याची कॉफी पिली, काय सोनं लागलंय का त्या रम्याच्या कॉफीला? काय प्रॉब्लेम काय पार्थचा? आता ती चिडचिड करते आणि स्वतःच्याच मनाशी विचार करते, नाही 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 काव्या, चिडचिड नाही करायची, चिडचिड अजिबात नाही करायची, शांत हो काव्या, शांत हो। आता ती उलटे आकडे मोजायला लागते, 10, 9, 8। आणि आता तिला आठवतं की पार्थने कधी एकेकाळी तिला समजून सांगितलेलं असतं की जेव्हा असा राग येतो ना काव्या, तेव्हा उलटे आकडे मोजायचे। आता तो पुन्हा एकदा भूतकाळाचा अत्याचार आपल्यावर केला आहे आणि तो व्हिज्युअलाइज करून दिला आहे प्रसंग। आता ती तो प्रसंग आठवते आणि मनाशीच हसते आणि विचार करते, बरोबर आहे, आर्किटेक्ट बोक्या आता खूप हर्ट झालाय ना, नाही 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 पण मला ना आता वेळीच काहीतरी केलं पाहिजे काव्या, नाहीतर तुझं वागणं आणि गिल्ट तुला खात राहिलं। भलेही माझं पार्थवर प्रेम नसेल, पण पार्थ ना असं कुडत जगताना मला बघायचं नाही आहे। म्हणजे मी पार्थना हर्ट केलं आहे, पण आता मला त्यांना जरा शांत करावंच लागेल। म्हणजे पार्थच्या बाबतीत मला माझ्यासारखं नाही होऊ द्यायचं आहे, मला त्यांना शांत करावंच लागेल। आता काव्या असा विचार करते आणि त्या पार्थचा कोट पुन्हा एकदा हातात घेते आणि त्या कोटाशीच गप्पा मारत बसते, त्या अंगात घालायचा कोट आहे ना त्याच्याशी। आता ती म्हणते मनाशीच, तसं पार्थ चांगले आहेत, गुड मॅन आहेत, हुशार, म्हणजे भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत ना आर्किटेक्ट बोका कुठला। आता ती मनाशीच बडबडतीये प्रेक्षकांनो आणि म्हणते कशी, ठीक आहे ग काव्या, आता हा आर्किटेक्ट बोका भाव खातोय, खाऊ दे ग, खाऊ दे, जेवढं फुटेज खायचंय ना यांना तेवढं खाऊ देत, पण कधी ना कधी बोलणारच ना आर्किटेक्ट बोका, मी तुमचा राग शांत करणारच। आता ती विचार करते, आत्तापर्यंत पार्थ देशमुख माझ्या मागे मागे करत होते, मी त्यांना भाव नव्हते देत, पण त्यांनी कधी गिवअप नाही केलं। काव्या आता तू पण गिवअप नाही करायचंस, आता काही झालं तरी पार्थ देशमुखांना मनवायचंच। काय करू बरं? आज रात्री असं काहीतरी करते की आर्किटेक्ट बोक्याचा माझ्यावरचा राग निघून जाईल। आजच रात्री एखादं सरप्राईज प्लॅन करते। काव्याने ठरवलंय की आता पार्थला सरप्राईज द्यायचं आणि इकडे जीवाने पण ठरवलंय बरं का नंदिनीला सरप्राईज द्यायचं। फक्त आता अपेक्षा एवढीच आहे प्रेक्षकांनो की यांचे सरप्राईज एक्सचेंज होऊ नये। काय वाटतं तुम्हाला, मजा घडेल की नाही मग? पण आता बघा, जसा पार्थ भाव खातोय एक्झॅक्टली नंदिनी पण तसाच भाव खाते। आता या मानिनीताई नंदिनीला गाठतात, ती निघालेली असते त्या
आनंद निवासमध्ये जायला. आता काव्याचा काय तो एवढा सीन दाखवलाय आणि आता पुढे मानिनीताई नंदिनीला म्हणत असतात, काय ग नंदिनी, अगं निघालीस का? अगं काय झालं, सकाळी पोथी वाचत बसले मी म्हणून मला उशीर झाला, स्वयंपाकघरात आलेच नाही, पण जरा वेळाने गेले तर बघते तर काय, अगं तिथे 2-2 नाश्ते होते, उपमा पण होता आणि ऑमलेट केलेलं होतं. नाही म्हणजे बाई तुला उशीर तर नाही होते ना? मग आता नंदिनीला काही उत्तर द्यायचं नसतं त्या गोष्टीचं. तर आता नंदिनी म्हणते, आई मी जरा निघू का, मला ना उशीर होतोय आणि उपमा मी माझ्यासाठी केला होता, मी आजच्या दिवशी नॉनव्हेज नाही खात ना. मग आता या मानिनताई विचारतात, मग ते ऑमलेट कोणी खाल्लं ग? नंदिनी आता उत्तर देत नाही आणि म्हणते, आई मी निघू का, मला उशीर होतोय. आता मानिनताई म्हणतात, वेळेवर ये ग बाई. आता नंदिनी म्हणते, आई वेळेवर कशासाठी, काही खास आहे का आज? आता या मानिनताई म्हणतात, खास असं काही नाही ग, पण विक्रम येणार आहेत, त्यांनी सांगितलंय सगळ्यांना सांग लवकर या, आपण गप्पा मारूयात छान. आता नंदिनी म्हणते, बरं बरं आई मी येते, निघते आता. मानिनताई म्हणतात, अगं पण कशी निघणार आहेस, कशी चाललीस, कशी रिक्षाने चालली आहेस का? तेवढ्यात वरून जीवा येतो आणि म्हणतो, बंदा हाजीर आहे. आणि आता मानिनताई म्हणतात, अगं बाई आला का जीवा, काय रे आज छान मूड दिसतोय तुझा. नाही म्हणजे काय तू सोडतोय का काय नंदिनीला? जीवा म्हणतो, हो म्हणजे काय, मीच सोडणार आहे. मानिनताई म्हणतात, काही सरप्राईज विरप्राईज दिलं काय नंदिनीने तुला, आज खुश दिसतोयस? मग जीवा म्हणतो, हो गाई खुशच आहे. अगं दिलंच आहे सरप्राईज नंदिनीने, खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. आता नंदिनी जरा शॉक्ड होते, जीवा काय बोलेल पुढे याचा काही नेम नाही असं तिला वाटतंय, म्हणून आता तिला टाळायचं असतं जीवाला. आता ती पुन्हा म्हणते, आई मी निघू का, मला उशीर होतोय, मी निघते. आता मानिनताई म्हणतात, ए बाबा जीवा सोडतोयस ना तिला? जीवा म्हणतो, हे काय आई, तिला सोडायलाच आलो मी, चल ग नंदिनी. आता मानिनताई म्हणतात, अगं नंदिनी, अगं बाई पावसाळ्याचे दिवस आहे, बाईकवर नका जाऊ, ए जीवा गाडीनी जा. जीवा म्हणतो, हो अगं आई मी गाडीनेच जाणार आहे, कारच घेऊन चाललो आहे, तू नको नंदिनीची काळजी करू, मी आहे की. मग आता लगेच नंदिनी मानिनीताईंच्या समोरच म्हणते, आणि तुम्ही नसला तर? आता त्या मानिनताईंना टेन्शन येतं ना, सासूसमोर असं कोणी बोलतं का? आता लगेच या मानिनताई म्हणतात, म्हणजे काय बोललीस ग? आता नंदिनी म्हणते, अहो नाही आई मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे त्यांना जिमची घाई असते ना म्हणून म्हणलं, ते जिमला गेले तर मग कोण सोडेल ना मला. आता लगेच ते डंगचिक डंगचिक म्युझिक वाजतं बरं का प्रेक्षकांनो. आणि मग जीवा म्हणतो, नाही नाही आता जिमचा प्रश्नच नाही आहे, अगं आई मी आजपासून नवीन जिम जॉईन करणार आहे, म्हणजे आनंद निवासच्या एकदम बाजूलाच आहे ती जिम. आता रोज तुला ड्रॉप पण करत जाईल नंदिनी मी, आणि तुला घ्यायला पण येत जाईल. आता नंदिनीला काहीही केलं जीवाच्या सोबत जायचं नाही आहे. तेवढ्यात नंदिनीचा फोन वाजतो. मग नंदिनी म्हणते, आई मला ना जायचं आहे, म्हणजे मला ना जरा उशीरच होतो आहे. मी काय म्हणते जीवा, आज ना जरा राहूच द्या, माझी मैत्रीण आली आहे, ती रिक्षात थांबली आहे बाहेर, मला जरा पोलीस स्टेशनला जायचं आहे आज, तिथून कोर्टात जायचं आहे, आणि जीवा तुमचं जिम जरा लांब आहे कोर्टापासनं, तुम्ही राहूच द्या, मी निघू का आई? आता पुन्हा नंदिनीचा फोन वाजत असतो. नंदिनी तो फोन रिसीव्ह करते आणि म्हणते, हो 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 आले आले, मी बाहेरच आले, आणि असं म्हणून निघून जाते. आता जीवाच्या लक्षात येते नंदिनीने जाणून बुजून जीवाला टाळलंय हे जीवाला कळलंय. आता लगेच जीवा नंदिनी गेल्यावर म्हणतो, आई मी आराम करतो आता. आता या मानिनताई म्हणतात, का रे तुला तर जिमला जायचं होतं ना? आता जीवा म्हणतो, हां जायचं होतं खरं. मग आता मानिनताई म्हणतात, जीवा तुझं पण ना अवघडच आहे, कधीही तुझं असं एक काही ठरतच नसतं. मानिनताईंच्या लक्षात आलंय की या दोघांचे काहीतरी भांडणं झालेत, पण त्यांनी ते लक्षात न येऊ देता तिथून निघून गेल्यात त्या. आता जीवा विचार करतो, अरे यार आता या नंदिनीला कसं पटवू, कसं मनवू मी. जीवा विचार करतोय की काहीतरी नंदिनीला सरप्राईज द्यावंच लागणार, आज रात्रीच काहीतरी प्लॅन करतो असा विचार करून आता जीवाने काहीतरी प्लॅन करायला सुरुवात केली आहे. आणि इकडे ही काव्या पण सेम एक्झॅक्टली तोच विचार करते, काहीतरी प्लॅन करावाच लागेल. आज रात्री पार्थला एक मोठं सरप्राईज देते, आणि तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघितलंय तिने जे आपल्याला आत्ता कळवलेलं नाही आहे. जीवाचं सरप्राईज काय आहे आणि या काव्याचं सरप्राईज काय आहे ते आपल्या सगळ्यांसाठी सरप्राईजच आहे प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, इकडे हा पार्थ ऑफिसमध्ये असतो आणि आता त्याच्या क्लायंटला काहीतरी सांगत असतो, मला फाईल घेऊन या, मला आता त्या प्रेझेंटेशनसाठी फाईल हव्यात रिकाम्या. आता असं म्हणून त्याच्यासाठी फाईल घ्यायला गेलेत ते पिऊन दादा. आता ही रम्या आहे ना, ती काहीतरी दाखवत असते त्याला, ऑफिसचं काम चालू आहे. आता तेवढ्यात ते पिऊन काका येतात आणि म्हणतात, हे घ्या दादा, फाईल मागवल्या होत्या ना तुम्ही. आता पार्थ त्या फाईल बघतो आणि जरा त्याचं डोकं भनकतं. आता ही रम्या म्हणते, काय रे पार्थ काय झालं? पार्थ म्हणतो, काही नाही झालं. आता लगेच ते पिऊन दादा डब्बे पण घेऊन आले त्यांच्या जेवणाचे.
मग रम्या म्हणते, अरे बघ पार्थ, आपलं टिफिन आलाय बघ. अरे माझं ना जरा डायटिंग चालू आहे, त्यामुळे मी काही शुगर खाणार नाहीये, पण तुझ्यासाठी मी खास फ्रूट सॅलड मागवलंय. रम्या एकटीच बडबडत असते. पार्थ मात्र त्याच्या तंद्रीत असतो. त्याला सारखी काव्याची आठवण येत असते. फ्रूट सॅलड पाहिल्या त्याला फ्रूट सॅलडची आठवण येते की काव्याला फ्रूट सॅलड खूप आवडतं आणि त्या दिवशी उपवासाच्या दिवशी तिने ते खाल्लेलं आहे ना फ्रूट सॅलड, ते सगळं प्रसंग त्याला आठवतो आणि तो आता डिस्टर्ब होतो. इकडे रम्या त्याच्याशी बडबडत असते पण त्याचं लक्षच नसतं. ती म्हणत असते, पार्थ, ए बाबा पार्थ, अरे लक्ष कुठे आहे तुझं? खाणारेस ना काहीतरी गोड? आता तो त्याच्या तंद्रीत असतो. तेव्हा ही रम्या त्याला पुन्हा हाका मारते, ए पार्थ, अरे लक्ष कुठे आहे तुझं? खा ना हे फ्रूट सॅलड. आता तो खूप चिडतो एकदम हा पार्थ आणि म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स रम्या, तुला कोणी सांगितलं हे फ्रूट सॅलड आणायचं? कोणी मागवलं? कोणी बनवलं? माझ्या समोर पुन्हा फ्रूट सॅलड आणलं तर बघ. आता ही रम्या म्हणते, अरे अरे अरे, हो, किती चिडतोयस पार्थ. आता त्या पिऊन दादावर पण चिडतो आणि म्हणतो, या फाईल इथे कशासाठी आणल्या? राग आल्यावर काय फाईल फाडायसाठी असतात का? काय नॉनसेन्स लावली आहे? उचलं ते सगळं. आता ही रम्या गडबडून जाते, कारण एवढा चिडलेलं पार्थला तिने कधी बघितलंच नाही ना. ते पिऊन दादा पण घाबरतात. अहो दादा पण. आता पार्थ म्हणतो, सांगितलं ना एकदा, निघा इथून, चला निघा. आता ते पिऊन दादा बिचारे कावरे बावरे बघतात पार्थकडे आणि चालले जातात तिथून. पार्थला आता नंतर रिअलाइज होतं की त्याचं चुकलंय. आता ऍक्च्युली तो काव्यामुळे डिस्टर्ब आहे प्रेक्षकांनो, पण याचं काव्यावर एवढं प्रेम जडलंच कधी, तोच एक मोठा प्रश्न मला पडतो नेहमी. पण असो, आता बघा पुढे काय घडलंय. आता तो पुन्हा एकदा त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि विचार करायला लागतो. रम्या म्हणते, पार्थ पाणी पितोस का? प्लीज पाणी घे ना. पार्थने आता पाणी बिणी पिलंय आणि मग तो थंडा झालाय आणि अचानक त्याला क्लिक होतं की अरे चा, आपण एवढं काय रागवलो. आणि त्या खाली पडलेल्या फाईल तो बघतो आणि रम्याकडे बघतो आणि जसं काही भानावर आला असं दाखवतो आणि म्हणतो, अरे कसं वागतोय मी? सॉरी ग रम्या, मी असा का वागलो मला कळलंच नाही, माझा अचानक राग निघाला ग, सॉरी. रम्या म्हणते, ठीक आहे. अरे पार्थ, काय झालंय? काही घडलंय का? आणि पार्थ, सॉरी रे, तुझ्या पर्सनल गोष्टीत नाही पडते मी, पण तुझ्याबद्दल जरा सहानुभूती वाटते म्हणून विचारते रे. तुझं आणि काव्याचं काही भांडण झालंय का? आता पार्थ रम्याकडे बघतो आणि काहीच बोलत नाही थोड्या वेळ. रम्या म्हणते, काय झालं पार्थ, बोल ना. आता पार्थ म्हणतो, नाही, काही नाही, भांडणं बिंडणं झालेत. मग रम्या म्हणते, काही प्रेशर घेतलंयस का तू ऑफिसचं? आता पार्थ म्हणतो, नाही, तसंही काही नाहीये. आणि सॉरी रम्या, अगं मी असं अचानक रिॲक्ट झालो. रम्या म्हणते, सॉरी. अरे पार्थ, तू का म्हणतोयस मी सॉरी म्हणते? अरे ठीक आहे, मी मागवलं तुझ्यासाठी फ्रूट सॅलड, तुला आवडतं म्हणून. अरे तुला गोड आवडतं ना कधी कधी खायला, पण तू का बरं नाही खाल्लं फ्रूट सॅलड? आणि फाईल आपण कधी फाडायला मागतो का? असं का बोललास मध्येच तू? आता पार्थ म्हणतो, म्हटलं ना ग सॉरी रम्या, मला ना सुरेश काकांची पण माफी मागायला हवी. रम्या म्हणते, जाऊ दे रे, ते समजून घेतील. मग आता पार्थ म्हणतो, नाही, मी त्यांना माफी मागून येतो, सॉरी म्हणून येतो, मी चुकीचं वागलो त्यांच्याशी. आता हा पार्थ त्या पिऊन दादांना सॉरी म्हणायला गेला बरं का. आता तो निघून जातो. रम्या विचार करते, अरे असा काय वागतोय हा पार्थ? त्याचा हा राग कधी इमॅजिन केलाच नाही मी. काहीतरी घडलंय, काहीतरी मेजर घडलंय त्याच्या आयुष्यात आणि आता हे सगळं मला आईला सांगावंच लागेल, आईशी बोलावं लागेल. आता बघा, वसू आत्याला फोन करून कळवते रम्या हे सगळं. तेव्हा वसू आत्याला काहीतरी वेगळंच इमॅजिन होतं. आता वसू आत्याला तिने सांगितलंय सगळं असं डायरेक्ट दाखवलंय. आता वसू आत्या तिकडनं म्हणतात, काय पार्थ तुझ्यावर आरडाओरडा करतोय? बॉसिंग करायला लागलाय की काय पार्थ तुझ्यावर? त्याचा एवढं काय राग तुझ्यावर आलाय? आता लगेच रम्या म्हणते, अगं नाही ग आई, तो माझ्यावर नाही ओरडला, काहीतरी वेगळं कारण होतं. वसू आत्या म्हणतात, मग सांग ना ते कारण, का ओरडला तो तुझ्यावर? रम्या म्हणते, अगं सकाळी काव्याने त्याच्यासाठी म्हणजे बाहेरून कॉफी ऑर्डर केली होती आणि त्याने माझीच कॉफी प्यायला, म्हणजे मी घरी बनवलेली ती सिनेमन कॉफी, आणि आता पण तो अचानक पिऊनवर ओरडला. काहीतरी विचित्रच वागतोय ग पार्थ. अगं असं कधी तो चिडचिड करत नाही ना, सिनियर स्टाफवर तर तो कधी चिडत नाही. आई काहीतरी झालंय. आता या वसू आत्या म्हणतात, काय झालं ते आपल्याला शोधावं लागणार का काय? कसं शोधायचं? रम्या म्हणते, अगं त्याच्यासाठीच तर तुझी मदत लागणार आहे ना मला. तर वसू आत्या म्हणतात, सांग काय करायचंय, नक्की मदत करते मी तुझी. आता ही रम्या म्हणते, आई तू जाऊन त्या काव्याशी बोल, आता शांतपणे बोल, प्रेमाने विचार तिला, ती सांगेल शांतपणे तुला सगळं. आता इथे ना जरा गमतीशीर प्रसंग दाखवलाय त्यांनी, जो आवडला मलाही. आता त्या वसू आत्या म्हणतात, काय मी जाऊन बोलू काव्याशी? आणि त्यांना काही सेकंद असं इमॅजिन होतं बरं का. आता वसू आत्या असं काल्पनिक इमॅजिन करताय की त्या गेल्या काव्याशी बोलायला आणि काव्या पेस्ट्री खात असते. आता वसू आत्या म्हणतात, काय ग काव्या, पेस्ट्री खातेस का?
काव्या म्हणते पाहिजे का तुम्हाला? वसुआत्या म्हणतात नको नको. अगं एक विचारू का काव्या तुला? आता काव्या म्हणते विचारा ना. वसुआत्या म्हणतात तुझं पार्थचं भांडण झालं का गं? आता काव्या म्हणते हो झालं ना, झालंय भांडण. मग आता वसुआत्या म्हणतात खरं की काय, कशाहून भांडलात ग दोघं? आता काव्या म्हणते सांगते ना सांगते, आधी तुमचं तोंड उघडा. वसुआत्या म्हणतात कशाला ग? मग काव्या म्हणते उघडा की. आता वसुआत्याच्या तोंडात तिने खूप मोठा केक कोंबलाय असं वसुआत्याला इमॅजिन होतं आणि त्या गडबडून जाग्या होतात आणि म्हणतात नाही गो बाई नाही रम्या, मी नाही त्या काव्याशी बोलणार. रम्या म्हणते अगं असं काय करते आई, तुलाच बोलावं लागेल ना त्या काव्याशी, काही झालं असेल तर. वसुआत्या म्हणतात बाई हे पाय मी बोलेल तिच्याशी, पण तिनं तोंडात केक बी कोंबला माझ्या तर. हे पाय तसं जर झालं ना तर तिचे केस पकडून तिला गोल गोल फिरवे ना मी. आता इकडे ही रम्या पण तेच इमॅजिन करते की तिची आई काव्याचे केस अशी गोल गोल म्हणजे धरते आणि तिला गोल गोल फिरवते. काही दाखवलं बरं का, पण चला हटके काहीतरी गंमत दाखवली म्हणून भारी वाटलं बघायला. आता रम्या हसायला लागते. वसुआत्या म्हणतात का गं हसतेस का? आता रम्या म्हणते अगं काही नाही ग आई, जरा दिवा स्वप्न पाहिलं. आता वसुआत्या म्हणतात खड्ड्यात गेली तुझी स्वप्न. रम्या बोलते मी त्या काव्याशी, तू सांगते तर. आता रम्या म्हणते अगं आई बोल बोल, ॲक्च्युली ना तुमच्या दोघींची जोडी ना हिट आहे बरं का. आता या फोन ठेवतात आणि म्हणतात रम्या काही पण बोलते, आमची जोडी हिट आहे म्हणे, माझी आणि त्या काव्याची. आता रम्या ठरवते काहीतरी प्लॅन करायचा. पण आता बघा हा जो सीन आहे ना तो शेवटचा आहे आज मालिकेतला आणि सगळ्यात भारी सीन आहे. मिथुन काका आणि त्यांच्या म्हणी जबरदस्तच. आता जीवानं सरप्राईज प्लॅन करतोय. मिथुन काका म्हणतात वा 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 जीवा, मला ना हे अजिबात पटत नाहीये, इथे चिठ्ठ्या काय लिहितोय आपण, चोर पोलीस खेळतोय का? आय डोंट लाईक जीवा, आय डोंट लाईक दिस. आता जीवा म्हणतो काका काय चाललंय तुझं? अरे नंदिनीला इम्प्रेस करायचा प्लॅन करतोय ना आपण. आता मिथुन काका म्हणतात ए बाबा, अरे तू सांगितला का मला प्लॅन काय करायचा आहे ते काही सांगत नाहीयेस तू मला. जीवा असं कुठे असतं का, उघडली छत्री आणि निघाले पत्री. असं काहीतरी ते म्हणतात. हसू येतं मला यांच्या म्हणी ऐकल्या तर. आता जीवा म्हणतो थांब रे काका सांगतो तुला. अरे तो गेम नसतो का खजिना शोधायचा, ट्रेजर हंटवाला. आपण ना नंदिनीला 3 चिठ्ठ्याचे क्लू देणार आहोत. पहिली चिठ्ठी वाचली की ती दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, दुसरी चिठ्ठी वाचली की तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, तिसरी चिठ्ठी वाचून ती थेट सरप्राईज पर्यंत पोहोचेल. आता मिथुन काका म्हणतात वा 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 चांगलंय जीवा चांगलंय. ते सुद्धा नंदिनीने शोधायचं, कष्ट तिनेच घ्यायचे का? आता हा जीवा म्हणतो अरे म्हणजे काय काका, तिला शोधावं लागेल ना. मिथुन काका म्हणतात अजिबात नाही शोधणार ती. अरे जीवा मला वाटतं की ती काहीच बघणार नाही. अरे तिचा मूड कसा आहे ते बघ ना बाबा. मला आता असं वाटतंय जीवा उगच घोडं मेलं वजानं आणि शिंगरू गेलं येर झऱ्यानं, असं नको व्हायला. जीवा म्हणतो काका काय चाललंय रे तुझं, काय चाललंय? काही झालं की आपलं आय डोंट लाईक दिस करतो. अरे जरा पॉझिटिव्ह बोलत जा रे, सतत निगेटिव्ह नाही बोलू माणसाने. ऐक माझं ऐक. आता नंदिनी यायची वेळ झाली की तू जाऊन दारापाशी उभं राहा. नंदिनी आली रे आली की मला इशारा कर काका. मी लगेच देवाऱ्यापाशी ठेवतो एक चिठ्ठी आणि दुसरी पायरीपाशी ठेवतो आणि तिसरी बेडरूमच्या दरवाजापाशी ठेवतो आणि तिसरं डायरेक्ट सरप्राईज. मिथुन काका म्हणतात येडाय का रे तू, ती आल्या आल्या काय देवाजवळ जाणार आहे का? किचन मध्ये जाऊ शकते, तिकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, काही पण बोलतोय यार जीवा तू. आता जीवा म्हणतो मला माहिती आहे रे काका. मग मिथुन काका म्हणतात तू माती खातोय जीवा म्हणतो काका तू टेन्शन घेऊ नको, मी सांगितलं तेवढं कर. आता बघ सगळं आता माझ्या प्लॅन प्रमाणे होणारच. आता जीवा ती चिठ्ठी बघायला लागतो आणि एपिसोड समाप्त होतो. आता पुढचं प्रोमो बघा जो सुंदर आहे. आता ही नंदिनी आली आहे आणि मिथुन काका तिथे फिल्डिंगला उभे आहेत. आता मिथुन काकांनी तिचं स्वागत केलंय, जीवाला अलर्ट करतात ते आली नंदिनी आली. मग जीवाने दुसरी चिठ्ठी त्या पायरीवर ठेवली आहे. आता मिथुन काका म्हणतात वेलकम आवर होम, वेलकम नंदिनी. आता नंदिनी ती चिठ्ठी वाचते, त्यात लिहिलेलं असतं गंमत आहे ओळखून दाखव बरं, जिन्यापाशी मिळतील तुला तुझी उत्तर. छान बनवले ना प्रेक्षकांना त्यांनी रायमिंग वर्ड्स हे. आता बघा वसुआत्याचे आणि काव्याचे पुन्हा भांडणं झालेत. वसुआत्या तिला विचारायला जातात हिम्मत करून काय ग आज गेली नाही का ट्युशनला? मग काव्या म्हणते तुम्हाला काय करायचं, माझा नवरा मी बघून घेऊ, आमच्या नवरा बायकोतले प्रश्न आहेत. मग वसुआत्या म्हणतात आयुष्यभर टोमणेच मारत बैस मला.
आणि त्या तिथून जात असतात तेव्हा त्यांना ते घटस्फोटाच्या नोटिसीचे पेपर दिसतात. आता ते त्यांनी पाहिले का नाही पाहिले हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता निरोप घेते. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मस्त आणि जबरदस्त अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. आषाढीच्या पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद.